तर इकडे नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि तसं असतानाच दुसरीकडे नाशिकमध्येच पोलिसांच्या समर्थनार्थ शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये होर्डिंग्ज लागलेत। या होर्डिंग्जवरती अनेक घोषणा लिहिण्यात आलेल्या आहेत। आता काढा दंडा, भयमुक्त नाशिक आज अजेंडा। ही वेळ नाही राजकारण करण्याची, तर नाशिककर म्हणून पोलिसांना पाठिंबा देण्याची, गुन्हेगारांचा थरकाप होईल असा धडा शिकवण्याची, त्यांना नेस्तनाबूत करण्याची अशाचं मजकूर यावरती छापण्यात आलाय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचे चित्र हे बघायला मिळत होतं। यावरून राजकारणही चांगलं स्थापलं होतं आणि त्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। टवाळखोरांवर कारवाई केली जाते, सराईत गुन्हेगारांना देखील ताब्यात हे घेतलं जाते। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर आता नाशिककरांच्या वतीने होर्डिंग देखील लावण्यात आले आहेत। आपण समोर जर बघितलं तर आता काढा दंडा, भयमुक्त नाशिक हाच अजेंडा, भयमुक्त शहरासाठी नाशिक पोलिसांना जाहीर पाठिंबा असे फलक खरं तर नाशिकच्या अनेक मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेले आहेत। यासोबतच खाली आपण जर मजकूर बघितलं तर ही वेळ नाही राजकारण करण्याची, पोलिसांवर टीका टिप्पणीची, उगाच उनी धुनी काढण्याची, तर ही वेळ आहे गुन्हेगारांना नेस्तनाबूत करण्याची, थरकाप होईल असा धडा शिकवण्याची आणि पोलिसांना नाशिककरांच्या पाठीशी नाशिक पोलीस हे नक्कीच करतील, गरज आहे आपण पाठबळ देण्याची, असं देखील या होर्डिंगच्या माध्यमातून संदेश जो आहे तो खरं तर देण्यात आलेला आहे। या होर्डिंगवरती अशा प्रकारे नमूद हे करण्यात आलेलं आहे। आणि कुठेतरी आता आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील वी सपोर्ट नाशिक पोलीस अशी मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता असे होर्डिंग देखील बघायला मिळत असून कुठेतरी या गुन्हेगारांना तुम्ही सोडू नका, नाशिक पोलिसांच्या पाठीशी नाशिककर आहेत हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न हा केला जातोय। कॅमेरामन के पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।